नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपेमध्ये आपलं स्वागत आहे। काल श्रीरामपुरात शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे साहेब यांच्या 61च्या समारंभाच्या व्यासपीठावर दक्षिणेतले खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी फटाके फोडले। या फटाक्याचा आवाज जिल्हाभर घुमला। त्यातला त्यांचा पहिला फटाका होता, आम्ही नगर जिल्ह्यात म्हणजे विखे परिवाराने नगर जिल्ह्यात गेल्या 50 वर्षात अनेकांना त्रास दिला, त्यामुळे आम्हाला प्रत्येक निवडणुकीत सर्वांसोबत संघर्ष करावा लागतो। आता हे त्यांनी उघडगुपीत त्या व्यासपीठावरून सांगितलं, पण या फटाक्याचा आवाज अनेकांना ओळखीचा वाटला असावा। प्रामुख्याने ज्यांना ज्यांना विखे पाटलांची शॉक ट्रीटमेंट मिळाली त्यांना तो आवाज नक्कीच ओळखीचा वाटला असावा। त्यांचं याच फटाक्यातलं दुसरं विधान होतं, लोखंडे साहेबांनी कुणाला त्रास दिला नाही, त्यामुळे त्यांना निवडणुकीत त्रास होत नाही। आता गंमत बघा, ते ज्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात उभे आहेत, शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये हा मातब्बर साखर सम्राटांचा मतदारसंघ आहे। इथे प्रत्येक तालुक्यात सुभेदार आहेत। कोपरगावात गेला तर काळे आहेत, कोले आहेत। शिर्डीत आलात तर विखे पाटील आहेत। संगमनेरात गेला तर थोरात साहेब आहेत। या मातब्बरांच्या मतदारसंघामध्ये संघर्ष करून काय साध्य होणार असा व्यवहारी विचार लोखंडे साहेबांचा असतो। जसा तो व्यवहारी विचार आहे तसा तो रणनीतीचा भाग आहे। प्रस्थापितांशी पंगा घ्यायचा नाही हे त्यांनी सुरुवातीपासून ठरवलेलं आहे आणि रिझर्व्ह मतदारसंघामध्ये कुठलंही स्वतःचं संस्थात्मक ताकद नसताना संघर्ष करण्यात काही हास्यल नसतो, हा देखील आणखीन एक व्यवहारी विचार लोखंडे साहेबांनी प्रत्यक्षात आणला आहे। गेल्या गेल्या 10 वर्षाचा त्यांचा अनुभव असाच आहे, ती कुणालाही त्रासदायक नाही। आता दुसरा महत्त्वाचा फटाका त्यांनी सुजयदादांनी या व्यासपीठावर फोडला। तो असा होता, त्यांनी सांगितलं, पहिल्या लाटेमध्ये ज्यावेळेस विखे पाटील त्यांच्या बरोबर नव्हते, पण लाट मोदींची आली आणि थेट 17 दिवसामध्ये लोखंडे साहेब लोकसभेत गेले। पण दुसऱ्या निवडणुकीत मात्र या निवडणुकीची जबाबदारीच विखे पाटलांवर होती, म्हणून दक्षिणेत सुजयदादांची निवडणूक संपल्यानंतर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी आपली जिल्ह्यातली संपूर्ण यंत्रणा प्रामाणिकपणे लोखंडे साहेबांच्या मागे उभी केली आणि साम दाम दंडभेद या सर्वांचा उपयोग करून त्यांचा दुसऱ्या लोकसभेचा मार्ग प्रशस्त करून दिला। आता बघा, ही तिसरी निवडणूक बघा कसं आहे। आता याचाच प्रत्यय त्या 61च्या समारंभात आला। आता ही तिसरी निवडणूक मोदी मॅजिक आहे आणि विखे पाटलांच्या हॅट्रिकची विखे पाटलांनी घेतलेली लोखंडे साहेबांच्या हॅट्रिकची जबाबदारी देखील आहे। शिवाय लोकसभेसाठी भाजप मोठी तयारी करतोय, त्याचा तो भाग तर आपण नंतर बघूच। तिसरा आणि सर्वात मोठा फटाका काहींच्या विस्मरणात काही गोष्टी गेल्या असतील तर या फटाक्याने त्यांना जाग येईल, प्रामुख्याने ज्यांना नगर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे। सुजयदादा असं म्हणाले की लोखंडे साहेब, तुम्ही प्रत्येक वेळी म्हणता ही माझी शेवटची निवडणूक आणि पुढच्या निवडणुकीला उभे राहता। आता एक गोष्ट लक्षात घ्या, या निवडणुकीनंतर पुढच्या 5 वर्षानंतर शिर्डी लोकसभा मतदारसंघ खुला होणार आहे। त्यांनी एका अर्थाने सांगितलं की ही निवडणूक तुमची शेवटची निवडणूक आहे। हा मतदारसंघ खुला झाल्यानंतर या मतदारसंघाचे राजकीय संदर्भ बदलतील। कदाचित नगर जिल्ह्यात 2 ते 3 लोकसभा मतदारसंघ होऊ शकतात। हा मी सांगितलेला अन्वयार्थ आहे, सुजयदादा असं म्हणाले नाही। त्यांनी सुजयदादा फक्त असंच म्हणाले की ही तुमची निवडणूक शेवटची आहे, हा मतदारसंघ आता खुला होणार आहे। हा मतदारसंघ खुला होणार आहे याचा अर्थ असा आहे की 21ची जनगणना आता 25 मध्ये होण्याची शक्यता आहे। त्यानंतर डिलिमिटेशन कमिटी बसेल, लोकसभेच्या जागा वाढतील, म्हणून मोदींनी जी नवीन संसद बांधली ती त्यात 800 सीट आहेत असं सांगितलं जातं।
असो, पण या फटाक्याच्या संदर्भात विचार करायचा ठरल्यास आजही विखे पाटील सगळ्या मतदारसंघामध्ये कुठे ना कुठे आपली छटाकी पक्की करण्याचा प्रयत्न, छटाकी म्हणजे आपली स्वतःची छोटीशी ताकद तिथे उभे करण्याचा प्रयत्न करतात, जे की ते गेल्या 50 वर्षात करीत आले आहेत. म्हणजे प्रत्येक मतदारसंघातल्या, म्हणजे जिथे शक्य असेल तिथे, प्रत्येक नव्हे पण जिथे ज्या तालुक्यात शक्य असेल तिथे आपली छटाकी तिथं तयार करायची. काट्याची टक्कर झाली तर जिकडे छटाकी तिकडे विजे, त्यामुळे एकाच वेळेस सगळ्या तालुक्यांवर दबाव ठेवता येतो. आणि आता तर नव्या खुल्या झालेल्या लोकसभा मतदारसंघाची मशागत त्यांनी आत्तापासूनच सुरू केली आहे. म्हणून राऊरीत धनश्रीताई फिरतात. विखे पाटील म्हणजे महसूल मंत्री विखे पाटील श्रीरामपुरात आणि संगमनेरात सतत का असतात, त्याचं उत्तर आता आपल्यासारख्याला मिळायला हरकत नाही. म्हणून हा तिसरा फटाका देखील फार महत्त्वाचा होता. आता बघा, त्या व्यासपीठावर शिवाजी कर्डिले, माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंनी आणखीन एक फटाका फोडला. तो थोडासा वेगळा. त्यांनी काय सांगितलं, लोखंडे साहेब आणि मी मित्र आहोत, पण लोखंडे साहेबांचा ज्योतिषी कोणता आहे? आम्ही रात्रंदिवस लोकांसाठी फिरतो. हे 3 वेळा कर्जत जामखेडमध्ये आमदार झाले आणि राहायला मात्र मुंबईला होते. ते मला सांगायचे, लोकांमध्ये जास्त मिक्सअप झालो की नाराजी वाढते. पण आता त्यांनी सुधारणा करून घेतली आहे. म्हणजे मी ह्या विधानाचा, कर्डिले साहेबांच्या विधानाचा अन्वयार्थ सांगतो आहे. आता त्यांनी सुधारणा केली. ते श्रीरामपुरात राहायला आले, लोकांमध्ये मिक्स होतात, खासदार भेटत नाहीत, खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा, हा जो मध्यंतरी प्रचार झाला त्यानंतर ते श्रीरामपुरात राहायला आले, लोकांमध्ये मिक्स होतात. योगायोग त्यांचा एवढा चांगला की खासदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. हे शिवसेनेतल्या स्प्लिट नंतर शिंदेसोबत गेले. मुख्यमंत्र्यांचा माणूस म्हणून त्यांना पॉवर मिळाली. पॉवर मिळाल्यामुळे निळवंडेचं पाणी जे कालव्यातून वाहतं त्यात त्यांना प्रमुख भूमिका बजावता आली. निळवंडेच्या पट्ट्यात 2.5 लाख मतं आहेत. यावरून निळवंडेचं पाणी कालव्याद्वारे लाभ क्षेत्रातल्या तळ्यात आणणं हे काम किती महत्त्वाचं होतं. त्यांच्याच नेतृत्वाखाली निघाली जलदिंडी किती महत्त्वाची होती. निळवंडे करता त्यांनी केलेला संघर्ष किती महत्त्वाचा होता हे आता या निवडणुकीत दिसू शकेल. म्हणूनच निळवंडेच्या बाबतीमध्ये सुजयदादांनी सुद्धा लोखंडे साहेबांचं नाव घेतलं. आता जो ज्योतिषी कर्डिले साहेबांनी सांगितला तो ज्योतिषी बघा कसा आहे. 17 दिवसात खासदार, पहिल्या निवडणुकीत केवळ 17 दिवसात खासदार होणारे ते राज्यातले एकमेव खासदार असावेत. दुसऱ्या निवडणुकीत मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे मोदी मॅजिक प्लस विखे पाटलांची ताकद. आता तिसऱ्या निवडणुकीमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तुमचे संत महंत सगळीकडे राम अक्षदांच्या पूजनाचा कार्यक्रम जल्लोषात सुरू आहे. दुसरी महत्त्वाची बाब, गेल्या या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा झालेला उदय, त्यामुळे मोदी मॅजिक चालण्याची परत निर्माण झालेली शक्यता, मोदींसमोर अद्यापही निश्चित होत नसलेला विरोधकांचा चेहरा, या सगळ्या अनुकूल वातावरणामध्ये तिसऱ्या निवडणुकीला लोखंडे साहेब सामोरे जात आहे. म्हणजे इकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष, त्यांचे निरीक्षक, त्यांचे कार्यकर्ते बुधवार रचना करतायत, काय ते 50 प्रमुख नेमतायत, घराघरात जाऊन संपर्क करतायत. असा भाजपचा प्रचंड मोठा खटाटोप सुरू असताना लोखंडे साहेब मात्र निवांतपणे 61 साजरी करतायत. कारण त्यांच्या नशिबातले ग्रह आणि तारे फार स्ट्रॉंग आहेत. म्हणून त्यांचा ज्योतिषी कोण आहे हे शिवाजीराव कर्डिलेंनी त्यांना विचारलं असावं. हा सुद्धा एक फार महत्त्वाचा फटाका होता की जो ज्योतिषाशी निगडीत होता. आणि असं म्हणतात की राजकारणात नशिबाची साथ लागते. तर नशिबाची मजबूत साथ लाभलेल्या लोखंडे साहेबांच्या 61 मध्ये जे फटाके फुटले
त्याचं मी जे विश्लेषण केलं ते आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.